कलर्स मराठीवरील फिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की बलराम आपल्या गाडीत दारूचे बॉक्स घेऊन आलेला असतो। तेवढ्यात नंदा तिथे येते आणि बलरामला म्हणते, भाऊजी आम्हाला तुमची मदत हवी, आम्हाला माहेरी जायचं आहे, मला तुमची गाडी द्याल का? तेव्हा बलराम म्हणतो, आज मी नाही गाडी देऊ शकत। पण नंदा मात्र तिची जिद्द काही सोडत नाही। तेव्हा बलराम तिला गाडीतले दारूचे बॉक्स दाखवतो आणि म्हणतो, आजपासून 8 ते 10 दिवस दुकान बंद असणार आहेत, त्यामुळे घेऊन आलो एवढं सगळं। जर तुम्ही हे घेऊन गाडीत गेलात तर उगाच तुमच्या अंगलट येईल सगळं। नंदाला गाडी न देता बलराम तिथून निघून जातो। नंदा घरात येते आणि अर्जुन मागे उभी राहून म्हणते, सगळे स्वार्थी आहेत, दाखवतात एक आणि आहेत एक, काय समजता काय स्वतःला? कुणी मदत नाही केली तर आम्ही हार मानणार नाही। तुम्ही असाल शेर, पण आम्ही सुद्धा सव्वा शेर आहोत। भाच्या सावीला जाऊन सांगतो की तुमची जाऊबाई खाली खूप बडबड करते, तिने खाली वनवा पेटवलाय। एवढे सगळे तिला सांगत आहेत की एक दिवस थांब, म्हणून तरी ती अशी का वागते? तेव्हा सावी म्हणते, तू नको एवढा विचार करू, ती थांबणार, तिला थांबावंच लागेल। ही सावी तिला अशी तशी सोडणार नाही। सावी म्हणजे समोरच्याच्या मानगुटीवर बसलेलं भूत आहे, भूत, पिच्छा नाही सोडणार। नंदा भाड्याची गाडी बोलावून माहेरी निघायला लागते, तेव्हा कृष्णाई तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण नंदा काही थांबत नाही, ती गाडीत बसून निघून जाते। पण त्या भाड्याच्या गाडीचा ड्रायव्हर सावीचा मामा असतो। कृष्णाई उदास येऊन घरात येऊन बसते, तेव्हा प्रिया तिथे येते आणि विचारते, काय झालं? नाही ऐकलं का तिने? गेली? तेव्हा कृष्णाई हो म्हणते, आम्हाला वाटलं होतं आमचं ऐकेल, पण नाही, काय झालं होतं तिला काय माहीत। प्रिया म्हणते, तू आणि दादानी किती समजावलं तिला, काही जणांना सामंजस्यपणा दाखवताच येत नाही, त्याला आपण काय करणार? तेवढ्या सावी तिथे येते आणि म्हणते, काय झालं कृष्णाई? तेव्हा प्रिया म्हणते, वहिनीने ऐकलं नाही, गेली ती। तेव्हा सावी म्हणते, कृष्णाई नका काळजी करू, नंदा वहिनी परत येतील, मला खात्री आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, त्या रागाच्या भरात निघून गेल्यात, त्या नक्की परत येतील, बघाच तुम्ही। इकडे विद्याधर विश्वंभरला 1 लाख रुपये देतो, तेव्हा विश्वंभर खूपच खुश होतो। त्याला वाटतं की विद्याधरने त्याला 1 लाख रुपये दिलेले आहेत, पण विद्याधर त्याला सांगतो की मामा हे पैसे तुझ्यासाठी नाहीत, हे पैसे घेऊन तू लक्ष्मी विलास लॉजवर जायचं, तिथं माझी 2 माणसं उभी असतील, त्यांना हे पैसे द्यायचे, ही 30 माणसं आहेत जे सावित्रीचा खून करणार आहेत। तेव्हा मामा पैसे टाकून देतो आणि म्हणतो, मग मला कशाला सांगतो, तुझ्या ओळखीची माणसं आहे तर तूच जा ना। तेव्हा विद्याधर विश्वंभरला म्हणतो की मी आतापर्यंत मागं राहिलोय ना, म्हणून हे सगळं आपल्या बाजूनं घडलंय, अर्जुन आधीच गेला, आता सावी पण मेली की आपण सगळे मोकळेच। विद्याधर मामाला समजावून ते पैसे घेऊन जायला सांगतो। तर मित्रांनो, प्रीतीचा वनवा उरी पेटला मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तर प्रेक्षको, तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।